मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आज आपण आता आलोत पालीमध्ये। अविनाश आपल्यासोबत आहेच। आपण चाललोय आज शिवरायांच्या पुण्यतिथीला। पण सर्वप्रथम आपण दर्शन घेतोय पालीमधील बल्लाळेश्वर या मंदिरात। मंदिरात जातानाच त्यांनी एक विनम्र आवाहन केलेलं आहे की तुम्ही असभ्य व अशोभनीय अशी वस्त्र घालून येऊ नका। तर त्याचं पालन आपल्याला करायला पाहिजे। तर चला सर्वप्रथम बल्लाळेश्वर दर्शन करायच्या आधी आपण गणपतीचं दर्शन करूया। आपण आता पालीवर आलेलो आहोत श्री बल्लाळेश्वर मंदिरात। आता आपण दर्शन करण्यासाठी आतमध्ये चाललोय। नमस्कार, आपण आता पाली येथे आलोय बल्लाळेश्वर मंदिरात। तुम्ही इथे बाहेर बघत असाल, बघा इथे ही पुष्करणी म्हणता येणार नाही। समोर तुम्ही जी बघताय ही एक बारव आहे आणि त्यात सुद्धा मासे आहेत। हा मंदिराचा भाग आहे। ही समोर जी तुम्ही घंटा बघताय ही चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्यात जेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध आपल्याला यश आलं तेव्हा ही तेथील काढून विजयाचं प्रतीक म्हणून इथे बांधलेली आहे। तसं तुम्ही आतमध्ये बघाल तर हे लाकडी बांधकाम केलेलं आहे। हे सर्व जे आहे लाकडी बांधकाम केलेलं आहे। आतमध्ये तुम्हाला गणपतीचं दर्शन होतंय। आपण आतमध्ये एकदम कॅमेरा अलाउड नाहीये, त्यामुळे आपण येथूनच हे दर्शन घेऊयात। आणि हा सगळा मंडप आहे मंदिराचा। अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे। हे सगळं बांधकाम आणि सांगायचा उद्देश म्हणजे हे लाकडी बांधकाम आहे। आता आपण आलोय रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ मातेच्या समाधीचे दर्शन करण्यासाठी। समाधीचे दर्शन करण्याच्या आधीच बाहेर शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र लिहिलेलं आहे। त्यावरून आपल्याला समजतं की शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळी अरण्याचं, लाकडाचं, जंगलाचं किती महत्त्व होतं ते त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे। आरमारारा तख्तेसोठ डोलाच्या काठ्या आधी करून थोर लाकूड असावे लागते। ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत। त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजरेच्या परवानगीनेच तोडून न्यावे। या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावीत जावे। स्वराज्यात आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची आहेत, परंतु त्यास हात लावू न द्यावा। काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्षांनी, म्हणजे त्याला 1-2 वर्ष लागतात असं नाही, त्याला खूप काळ लागतो। ही रयतेने जी झाडं लावलेली आहेत ही त्यांनी आपल्या लेकरांसारखी वाढवलेली आहेत आणि त्यांना जर तुम्ही तोडलं तर त्यासारखा दुसरा अपराध नाही। आणि मग होतं कसं की जो राज्य करतो तोच नियम मोडतो, हे त्यांनी स्पष्ट लिहिले। बघा तुम्ही, ती झाडे तोडल्यावरही त्यांच्या दुःखास पारावर काय। एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित, म्हणजे जो करणारा आहे त्याच्या सहित बुडून जाऊ शकतं। आणि मग ह्या सगळा दोष धनाच्याच पदरी जातो। तर असं कोणतंही कृत्य तुम्ही करू नका की जेणेकरून प्रजेला सुद्धा त्रास होईल। इथे बोर्ड पण लावलेला आहे, जिजामाता समाधी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी निजामशाहीतले प्रबळ सरदार लखुजीराव जाधव यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। निजामशाही आणि आदिलशाही सुलतानाचे जहागीरदार शहाजी भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या। विलक्षण बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने त्यांची शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले। स्वराज्य स्थापनेचे त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वाला आलेले त्यांनी पाहिले। शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसातच 17 जून
1674 रोजी त्यांचे देहावसन झाले। त्यांना आजही राजमाता म्हणून ओळखले जाते। जिजाबाईंच्या वंदनीय स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधले गेलेले आहे। येथे दगडी चौथऱ्यावर बांधलेली समाधी व वृंदावन सुद्धा आहे। आपण आता तिथे जाणार। गृहमंत्री येणार होते अमित शहाजी, त्यामुळे बंदोबस्तासाठी आम्ही आणि इतर बंदोबस्तासाठी आम्ही रोपवेनीवरती जाणार होतो। हा बघा, रोपवेनी चाललेत सगळे वरती। शिवतीर्थ रायगडाकडे जाण्याचा रोपवेचा तिकिटाचा मार्ग आहे हा। माझी बॅग तुझ्याकडे आहे। व्यवस्थापनाची जबाबदारी ही आमच्याकडे असल्यामुळे शंतनू सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो। बस ना मग तू आता नाही गेलं। छत्रपती शिवाजी महाराज के हर हर महादेव। हे आयडी नीट कर ना केतन। मित्रांनो, आता आपण रोपवेने निघालेलो आहोत। शंतनूजी खेडकर समोर आहेतच। उद्या जो कार्यक्रम आहे, कार्यक्रम म्हणण्यापेक्षा सामानाची तयारी म्हणून टोप्या आहेत, टी शर्ट आहेत, एवढं सगळे सामानाच्या जवळजवळ आम्ही 6 होत्या, 6 आम्ही हलवल्या। आता आपण रोपवेच्या दिशेने चाललो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही दर्शन करताय ते रायगडाचं दर्शन करताय। इथे हा बाजूला दिसतोय हा पोटल्या डोंगर आहे। हे जिथून आक्रमण झालं होतं, इथून इंग्रजांनी तोफा टाकून रायगडावर जो मारा केला होता, रायगडावरती मारा केला होता, ते हे ठिकाण आहे। ही ती खिंड आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा या कारणास्तव, कारण 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून गेले। तो दिवस उद्या आहे, हनुमान जयंती। दुपारी 12 वाजता महाराजांची इहलोकी यात्रा सुरू झाली। जाताना महाराज म्हणाले, असं सभासदांनी वर्णन केलेलं आहे, तुम्ही कोणी चुकूर होऊ नका, हे तर मृत्यूलोकच आहे। या उपरी जे जे उत्पन्न झाले ते गेले। आता आपण सर्वजण निर्मळ सुखरूप बुद्धीने बाहेर बसणे, आम्ही श्री कैलासांचे स्मरण करतो असं सांगून सर्व सवंगड्यांचे डोळे पाणावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला इहलोकीचा प्रवास सुरू केला। तोच तो दिवस हनुमान जयंतीचा। उद्या त्यांना मानवंदना देण्यासाठी भारताचे अखंड हिंदुस्थानचे गृहमंत्री श्री अमितजी शाह येणार आहेत। त्या निमित्ताने सहकार्यकर्ते तयारीत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात याची तयारी सुरू झाली आहे आणि वेगळ्या प्रकारे उद्या मानवंदना देण्यात येणार आहे असं कळलं आहे। आत्ताच काही वेळापूर्वी की हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून उद्या शिवसमाधीवर पुष्पवृष्टीने महाराजांना वेगळ्या प्रकारे मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहेत। तर नक्की अनुभव या, सगळ्यांनी या, भेटूया। धन्यवाद। आणि आता आपण रोपवेमधून खाली बघतोय। परत तुम्हाला सांगतो, हा तो पोटल्या डोंगर, हा गड शिवप्रेमींनी भारावून जाणार आहे। खरं
तर शिवपुण्यतिथी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. सर्वांनी येऊन मानवंदना देण्याचा दिवस आहे. ते भाग्य आम्हाला कुठल्या तरी पुण्याने लाभलं असं आम्हाला वाटतं. जय हिंद. आता इथून उतरून घरी गेलं तरी चालेल. सगळे स्वयंसेवक लगेच कामात एकदम मग्न आहे. नमस्कार. म्हणजे रायगडावरती आज जे कोणी आलेले आहेत ते ह्याच भावनेने आलेले आहेत. तसं म्हटलं तर शोकाकुल सुद्धा आहेत. उद्याचा कार्यक्रम आहे. आता समोर ही बाजारपेठ किंवा अजून काही, पण बाजारपेठ म्हटल्यावरती सगळ्यांना कळेल म्हणून आपण आता होळीच्या माळावरती आहोत. महाराज म्युझियम बंद होते त्या दिवशी. हां चला. तिथे एक मोठा पाण्याचा साठा आहे. तिथे पाण्याचं टाकं सुद्धा एक खाली आहे. त्या बाजूला भिंत घातली आहे, पाणी अडवलं. त्याचप्रमाणे इथे बघा. आता आपण चाललोय हिरकणी बुरुजाकडे. एकाच वेळी रायगड संपूर्ण मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. मागच्या वेळेला मी तुम्हाला वाघ दरवाजा दाखवला होता. शंतनूमुळेच मी सुद्धा तो पहिल्यांदा बघितला होता. त्याचप्रमाणे शंतनूमुळेच मी आज पहिल्यांदा हिरकणी बुरुज बघतोय. सर्व मंडळी तिकडेच चाललेली आहेत. आता थोडासा निसरडा मार्ग आहे. सूर्यास्त होत चाललेला आहे. तर चला बघायला जाऊया हिरकणी बुरुज. आता हिरकणी बुरुज आहे आणि इकडनं आता आपण खालती चाललोय. हा सगळा परिसर. आणि आता आपण चाललोय हिरकणी बुरुजाच्या दिशेने. पाण्याचे ढाका आहेत. आपण हिरकणी बुरुजाकडे चाललोय. हे पण पाणी आटलेलंच आहे. इकडं हिरकणी बुरुज खूप खालती आहे. बराचसा रस्ता असा उतरून जावं लागतं. हा हिरकणी बुरुज आहे. आपण तिकडे जाणारच होता. राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. लहान मुलांचं कौतुक करावं असं वाटतंय की जेवणाच्या व्यवस्थेतही ते सामील झाले होते. अशी हुरारी बघून खरंच खूप आनंद होतो. शिंदे सर. अविनाश सर. सर जेवण कसं आहे? शंतनू सर. तन्वय सर. 1000 रुपये किंवा. आता आपण शिरकाई देवीचं दर्शन घेतोय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.
हा होळीचा माळ. आता आपण बाजारपेठेतून चाललोय. बाजारपेठेतून आपण जगदीश्वर मंदिराकडे जाणार आहोत. बाजारपेठेतून जेव्हा तुम्ही बाहेर येता ते समोर बघताय हा टकमक टोक आहे. समोर जगदीश्वरचं मंदिर. काल रात्री आपण आलोच होतो पण आज परत दर्शन घ्यायला चाललोय. तर चला आपण चाललोय जगदीश्वर मंदिरात. तत्पूर्वी समाधीचं दर्शन घेऊयात. आता आपण दर्शन करायला जाणार आहोत. आज तसं म्हटलं तर एक दुःखाचा दिवस पण एक महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, महाराज होते म्हणून आपण होतो. आज त्याच्या समाधीचं दर्शन आपण हनुमान जयंती या दिवशी घेणार आहोत. चैत्र पौर्णिमा शके 1947 हनुमान जन्मोत्सव. त्याचप्रमाणे आज तसा दुःखाचा दिवस म्हणजे आजच आपल्याला महाराज सोडून इहलोकी गेले. त्याच्या समाधीचं आपण दर्शन करतोय. योगेश आहे दर्शनाला आले शाही. तर आपण नंदीचं दर्शन करतोय आधी. रायगडावरील काही प्रमुख ठिकाणे आहेत. त्यातलं हे एक सदर. आपण आज सदरेत चाललोय आता दर्शन घेण्यासाठी. मी तुम्हाला परत आठवण करून देतो, आज हनुमान जयंती, त्याचप्रमाणे महाराज यांची पुण्यतिथी, तसा शोकाचा दिवस. तर आपण आता दर्शन करायला चाललोय. तर चला माझ्याबरोबर करूया दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. मित्रांनो, शिवरायांना परत एकदा नमन. आणि आता आपण बघणार आहोत हेलिकॉप्टरमधून या दिवशी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी झाली. अतिशय आनंदाचा क्षण. सगळेजण भारावून गेले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.